नमस्कार मित्र हो, बॉलिवूड ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण गप्पा मारणार आहोत पुणे वाया बिहार या चित्रपटाच्या टीम बरोबर आणि जाणून घेणार आहोत या चित्रपटाच्या बऱ्याच गोष्टी। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, लाइट्स, कैमरा, एक्शन, बॉलीवुड ब्रेकिंग। पिंग पोंग पिंग पोंग पिंग पोंग पिंग पोंग करूया मस्ती आणि गाऊया सॉन्ग। आमचा महाराष्ट्र कर्जा महाराष्ट्र। रिक्वेस्ट केली ना तर मराठी माणूस अंगावरचे कपडे काढून देतो, नाहीतर ना आगडा करून हायवे वरून पळवतो। चोरी छोरी नको नको डोरी हाताला तुझ्या नाही यायची। ओ कच्ची कैरी हुआ इसका गोला हूँ मैं, ऐसे छेड़ो न भड़कूंगी शोला हूँ मैं। तू जो हमारे साथ मिलकर सीएम की कुर्सी पर बैठने का सपना देख रहा है ना, वो सपना ही रह जाएगा। प्रेम म्हणजे प्रेम असं अडीच अक्षरांचं नाव। प्रेम असतो श्वास ज्यांचा त्या वेळांचा गाव। प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं, प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाच्या मनात नवी ऊर्जा देणाऱ्या कुसुमाग्रजांच्या काव्यामुळे कित्येकांना चैतन्य मिळालं। याच प्रेमाच्या लाटेवर स्वार झालेला नायक शेमारू एंटरटेनमेंटच्या पुणे वाया बिहार या चित्रपटातून रसिकांच्या भेटीस येतोय। आज आपण गप्पा मारणार आहोत पुणे वाया बिहार या चित्रपटाबद्दल आणि या चित्रपटाची टीम आली आहे आपल्या स्टुडिओत। चला तर आपल्या गप्पांना सुरुवात करूया। बिहारी मुलीचा रोल कसा केलाय, तर मी मूळची पुण्याची आहे। त्यामुळे ना जेव्हा सचिन गोस्वामी आमच्या दिग्दर्शकांनी मला विचारलं होतं की हो इथेच आहेत, माहिती आहे मला इथेच आहेत ते, पण मी सुरुवातीचं सांगते उमेश, जेव्हा स्क्रिप्ट रिडिंग झालं होतं तेव्हा मला पहिल्यांदा खरोखरच आश्चर्याचा सुखद धक्का होता माझ्यासाठी की कुंकुमुळे म्हणूयात किंवा एक मराठमोळा चेहरा आहे किंवा होता ते मला माहिती होतं, त्यामुळे बिहारी मुलगी विचारलं गेलं मला याच पहिल्यांदा मला अप्रूप वाटलं होतं। आणि दुसरी मजा या कॅरेक्टरची अशी होती की ती बिहारी जरी असली तरी सुद्धा ती तिच्या मित्रांबरोबर जवळजवळ 6 वर्ष राहिलेली आहे। म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा किंवा त्याच्या आधीचं तिचं जे सगळं शिक्षण आहे ते औरंगाबादमध्ये झालेलं आहे। आणि अभिजित भोसले, मी तारा यादव ची भूमिका केलेली आणि अभिजित भोसले म्हणजे उमेश कामत, तोही इकडेच आहे, नंतर परत म्हणाल नको की इकडेच आहे मी म्हणून। तर तो मराठी मुलगा आहे, पुण्याचा कट्टर मराठी, आणि त्यांनी तिला खूप छान मराठी शिकवलेलं आहे। म्हणजे पण आता बिहारी माणसं जेवढे नीट मराठी बोलू शकतात तीच आम्हाला लाईन ठेवायची होती। म्हणजे नाधड पूर्ण बिहारी बोलायचं असतं तर कदाचित जास्त सोपं गेलं असतं, कारण त्या लँग्वेजला एक लहेजा असतो। टिपिकल मराठी बोलायचं असलं सुद्धा एक त्या भाषेचा एक लहेजा असतो, पण हे मधला मार्ग जरा जास्त कठीण होता की ना धड पूर्ण नीट मराठी बोलायचंय, ना पूर्ण बिहारी टोन लावायचा आहे, ना ते शुद्ध हिंदी वाटलं पाहिजे। पण पुन्हा सचिन दादा च्या डोक्यामध्ये त्या लँग्वेजचा लहेजा सुद्धा पूर्णपणे क्लिअर होता। आणि तुमचा दिग्दर्शक जेव्हा कॅरेक्टर बद्दल किंवा त्या प्रत्येक कॅरेक्टरच्या भाषेबद्दल क्लिअर असतो तेव्हा तुम्हाला ते कॅरेक्टर निभावताना प्ले करताना तेवढी अडचण नाही येत। जर का दिग्दर्शकाच्याच मनामध्ये थोडेसे शंका कुशंका असतील तर मग आपल्याला सुद्धा अरे अरे मी बरोबर आहे की नाही, हे नक्की पकडलेलं बरोबर आहे की नाही, हे सतत प्रश्न पडत राहतात। पण क्रेडिट गोज टू सचिन दादा की त्यांनी ते डबिंग मध्ये सुद्धा पूर्णपणे काढून घेतलं, किंवा आमच्या सिनेमामध्ये बरेच बिहारी किंवा हिंदीतले नट आपण म्हणूयात बिहारची बॅकग्राऊंड सगळी जपण्यासाठी, त्याची ऑथेंटिसिटी दाखवण्यासाठी ते सगळी नट मंडळी तगडी स्टारकास्ट होती। तर फावल्या वेळामध्ये आम्ही सततच त्यांच्याकडून जाणून घ्यायचो किंवा विचारायचो की ह्याला काय म्हणतात बाबा बिहारीमध्ये, किंवा हे वाक्य तुम्ही भोजपुरी टोन मध्ये कसं म्हणाल। सो ह्या सगळ्या गोष्टींचा पण खूप फायदा झाला नंतर डबिंगला सुद्धा आणि शूटिंगच्या मध्ये सुद्धा। आणि या भूमिकेला अशी वेगळी कसरत करावी लागली का तुला, म्हणजे की आता बिहारी मुलगी आहे म्हणून भाषा शिकणे एका पुणेरी मुलगीला अशा काही अडचणी आल्यात का? अडचणी ऍज सच नाही आल्या,
पण मी म्हटलं तेच की यामध्ये आणखीन एक मी नाव घेऊ इच्छिते की आमचं डबिंग ज्या स्टुडिओमध्ये झालं होतं त्याचे सुहाग दिवाण म्हणून त्या स्टुडिओचे मालक होते, ज्यांनी माझ्या डबिंगच्या वेळेला ते पूर्ण वेळ तिकडे होते, कारण ते स्वतः गुजराती आहेत आणि हिंदी भाषेवरती त्यांचं खूप छान प्रभुत्व आहे किंवा बराच अभ्यास आहे. तर टेन्शन मला निश्चित होतं, कारण सिनेमामध्ये तुम्हाला लोक समजून नाही घेत की म्हणजे मृण्मयी आहे ना, खरे तर पुण्याची आहे, मग थोडंसं इकडे तिकडे झालेलं चालेल. हा एस्केप तुम्हाला सिनेमामध्ये नसतो, तुम्हाला ते पूर्णपणे ऑथेंटिकच म्हणजे स्वतःला विसरून तुम्हाला ते काम निभावावं लागतं. पण मी पुन्हा तेच म्हणते की जर का तुमची टीम चांगली असेल आणि तुमचा दिग्दर्शक उत्तम असेल तर नटाचा भार खूप हलका झालेला असं, आणि ते आमचं काम सचिन दादांनी सगळा भार आम्ही त्याच्या खांद्यावर टाकला होता की दादा चुकलं तर तू सांग, म्हणजे माझ्या प्रत्येक वाक्याला माझ्या प्रत्येक चुकीला तू जबाबदार आहेस असं म्हणून आम्ही ढकलून द्यायचो त्याच्यावरती. आणि आय एम शुअर की कुठली चूक त्या कॅरेक्टरमध्ये झालेली नाहीये, कॅरेक्टरायझेशन मध्ये. सिरियस मुलीचा नाहीये तो रोल, निश्चितच नाहीये. कॉलेजमध्ये गेल्यानंतर जो एक तुमचा हार्डकोअर ग्रुप असतो, मित्रांचा कंपू जमतो, तर त्यातली एक धमाल करणारी, मजा मस्ती करणारी, जिचा बेस्ट फ्रेंडच तिला मुलगा आहे म्हणजे अभिजित भोसले, आणि त्याच्याबरोबर तिने अशक्य 6 वर्ष मजा केलेली आहे. म्हणजे जगाच्या दृष्टीने तर त्यांचं अफेअर चालू आहे अभिजित आणि अभिताराचं. इतकं म्हणजे एकमेकांवर त्यांचा विश्वास आहे किंवा प्रेम आहे म्हणूयात मैत्रीमधलं. अर्थात ते ताराकडून फक्त मैत्रीतलं प्रेम आहे, पण अभिकडून ते खरं प्रेम आहे. तर बबली आहे, आयुष्य जगणारी आहे, पण ऍट द सेम टाइम तिला पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे. म्हणजे तिचे वडील हे त्यांचा मोठा पक्ष आहे बिहारमध्ये, बाहुबली म्हणतात त्याला, आणि ही सगळी पॉलिटिकल बॅकग्राऊंड असताना जेव्हा ती एका भलत्याच मुलाच्या प्रेमात पडते आणि ते प्रेम निभावायला जेव्हा तिचे सगळे मित्र तिला मदत करतात, आणि मग त्या स्टोरीमध्ये पुढे काय होतं आणि ते कॅरेक्टर कसं प्रत्येक वेळेला बदलत जातं. म्हणजे या सिनेमाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येकाचं, म्हणजे भरत जाधव सुद्धा किंवा उमेश काय, मी काय, आणखीन आमचे जे मित्रमैत्रिणी आहेत, यशस्वी आहे, विवेक आहे, ह्या प्रत्येकाचं कॅरेक्टर ना त्या सिच्युएशन प्रमाणे बदलत गेलेलं आहे. मग एका पॉइंटला त्याग येतो, एका पॉइंटला प्राणांच्या पलीकडे जाऊन एक दुसऱ्याला मदत करणं येतं, एका पॉइंटला समरस होणं येतं प्रेमामध्ये. आणि ही जी जसा तो सिनेमाचा ग्राफ बदलत जातो तसं त्या कॅरेक्टरचा, म्हणजे एक छोटंसं कॅरेक्टर सचिन दादाने सुद्धा त्याच्यामध्ये केलेलं आहे, ढाब्याचा मालक असतो तो, पण ते सुद्धा कॅरेक्टर 2 पार्ट्स मध्ये विभागलं गेलेलं आहे की तुम्ही प्रेमाने बोला तो प्रेमाने बोलेल, तुम्ही जास्त अरेरावी केली की तो अरेरावी करेल, पण त्याच वेळेला त्या पोरांना मदत सुद्धा करतो तो. म्हणजे ही त्या सिनेमाची मजा आहे, आणि प्रत्येक पॉइंटला ते एक सरप्राईज मिळत राहतं की आता काय होणार आहे, आता काय होणार आहे, आता काय होणार आहे. मराठी माणसाची आण घालून तुम्ही एका बिहारी मंत्र्याची उजरेगिरी करताय. तुमच्या पोराला सांगा या नाटकात पडू नकोस, नाहीतर प्रकरण चढ जाईल. आपण आहे शंकर भोसले, वो सरकारी नौकर है, उससे उलझना नहीं. 50 एन्काउंटर केले तरी सस्पेन्शन, 51 एन्काउंटर केले तरी सुद्धा सस्पेन्शनच असतं. तो लौंडा लोग यहाँ तक पहुंच गया. बिहारच्या मंत्र्याच्या पोरीला पळून आणलं त्याने, नाही ताराला लग्नाच्या बोल्यावरनं उचलून आणला ना तर भोसल्यांचं नाव नाही लावलं. उमेश बरोबर तू पहिल्यांदाच काम करतेय, तर तुला कसं वाटलं, अनुभव कसा होता? सुपर अनुभव होता, कारण उमेश, काही आठवणी सांगशील? किती सांगू. एकतर भयानक टार्गेट आहे त्याच्या, छान चिकणू चोपडू चेहऱ्यावरती तुम्ही जाऊ नका, आणि सगळ्याच जणी त्याच्यावर भुलतात आणि काय म्हणजे प्रेमात पडतात. तो प्रेमात पडावा असाच आहे, कोणीही चटकन त्याच्या प्रेमात पडतच म्हणजे. पण त्याच्यावर हे इतके किडे भरलेले आहेत, आणि ते किडे वेगवेगळ्या पॉइंटला उभर के बाहेर येत होते. आणि मला ज्या क्षणी कळलं होतं की उमेश आहे या चित्रपटामध्ये, तेव्हाच एक सुरुवातीलाच एक केमिस्ट्री जुळणं म्हणतात ना, की कळतं की हा आपल्या टाईपचा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पण तोच नालायकपणा दडलेला आहे किंवा तोच ह्युमर आहे. तो ह्युमर मॅच होणं फार गरजेचं असतं की कधी कधी, नाहीतर मग तुम्ही मग काम नाही करू शकत. ते फक्त चल लाईन्स पुरतं होऊन जातं. जर का समरस होऊन काम करायचं असेल तर ती सगळी टीमच, उमेशच काय, पण प्रत्येकाचं
ट्युनिंग प्रत्येकाशी छान होणं गरजेचं असतं आणि ते क्रेडिट गोज टू उमेश की त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं आणि मी पण खूप टॉर्चर केलंय त्याला थ्रू आउट द सिनेमा. खूप छळलेला आहे, खूप त्रास दिलेला आहे, पण तो इतका सज्जन आणि गोड मुलगा आहे की त्यांनी वेळोवेळी पदोपदी मला सांभाळून घेतलं आणि